शिवसेना ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी फूट पडली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार वेगळा गट तयार करत आहेत। तसे पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे। 2 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओम बिर्ला यांची राजस्थानमध्ये भेट घेतली। त्यानंतर दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या घडामोडी घडल्या। शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्या सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आली। आज बैठक पार पडली। या बैठकीत 6 खासदारांनी दांडी मारली। हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे। शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट आहे। हे सर्व 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत। व्हीप बजावल्यानंतरही बैठकीस गैरहजर असलेल्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। तत्काळ त्यांच्या कारवाईची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावली जाणार आहेत। जे खासदार व्हीप बजावल्यानंतरही बैठकीत अनुपस्थित राहिले अशा खासदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे। या दरम्यानच मोठी घडामोड पुढे येत आहे। 6 खासदारांनी आपला गट तयार केला आहे। गट स्थापन केल्याचे पत्रही त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। हे खासदार ठाकरे गटाचे असल्याचेही स्पष्ट होत आहे। राजाभाऊ वाजे, अनिल देशमुख, संजय राऊत आणि विनायक राऊत आहेत। हे दिल्लीतील बैठकीला उपस्थित आहे। व्हीप बजावूनही बैठकीत हजर न राहिलेल्या खासदारांना आजच नोटीस पाठवण्यात येणार आहे। मसुदा तयार केला जाईल। या प्रकरणात ठाकरेंची सेना थेट सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे अशी माहिती मिळत आहे। खासदारांवर कायदेशीर कारवाई होईल। उद्धव ठाकरे यांचे सतत अनिल देशमुखांना फोन सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे। गेल्या तासभरापासून शिवसेना ठाकरे गटाची बैठक दिल्लीत सुरू आहे। बंडखोरी करणाऱ्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्नही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला। या सर्व घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे हे मुंबईत आहेत। खासदार श्रीकांत शिंदे हे दिल्लीत ठाण मांडून आहेत। या बंडखोरी केलेल्या 6 खासदारांच्या संपर्कात श्रीकांत शिंदे असल्याचे कळतंय। खासदारासोबत ते सतत संवाद साधत आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? या 6 खासदारांवर कारवाई केली जावी का आणि त्यांची या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा।